तिवसा तालुक्यातील भारवाडी नजीक असलेल्या आयआरबी ट्रक लेबाय परिसरात घडलेल्या हत्याकांडाचा अखेर पर्दाफाश झाला आहे। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 पथकांनी गुजरातमधील राजकोट येथून 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। ही घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली होती। 30 वर्षीय विमल संतोष अग्रावत याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेने तिवसा तालुक्यात मोठी खळबळ उडाली। तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून विमलच्या हत्येचा कट त्याच्याच 2 मित्रांनी जुन्या वैमनस्यातून राजकोट येथे रचल्याचे उघड झाले आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे माहिर माजिदभाई सोलंकी वय वर्ष 33 राहणार हुसेनी चौक राजकोट, राज वहीदभाई चव्हाण वय वर्ष 22 राहणार नानावटी चौक राजकोट अशी असून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली GJ03 PD 0911 क्रमांकाची बॅलेनो कार देखील जप्त करण्यात आली आहे। या हत्येमागील कारणही गंभीर आहे। मागील डिसेंबर 2025 मध्ये मृत विमलच्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण करण्यात आले होते। या प्रकरणात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता। या अपहरणात सुजल नावाच्या मुलाला मदत केल्याचा आरोप राज चव्हाण आणि माहिर सोलंकी यांच्यावर होता। यामुळे मृत विमल आणि आरोपींमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता। पोस्को प्रकरणात विमल आरोपींकडून पैशाची मागणी करीत होता। पैसे न दिल्यामुळे तो आरोपींना शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देत होता। इतकेच नव्हे, 14 फेब्रुवारी रोजी विमलने राज चव्हाण याची 4चाकी गाडी त्याच्याच घरासमोर जाळली होती। आपण पुढचे लक्ष होऊ शकतो या भीतीपोटी राज चव्हाण आणि माहिर सोलंकी यांनी तडजोडीच्या बहाण्याने विमलला भारवाडी येथे बोलावले आणि धारदार चाकूने त्याची हत्या केली। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांनी केला। दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींना तिवसा न्यायालयात हजर करण्यात आले असता 28 फेब्रुवारीपासून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।